जामीन अर्जावरील सुनावणीच्या दरम्यान पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली। लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतरच षडयंत्र रचल्याचा बनाव। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवरती जाणारा मोर्चा चौपाटीजवळच अडवला। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात करणार होते विचारणा। उरणमध्ये यशस्वी शिंदे यांच्या हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल रात्रीच पनवेल कोर्टामध्ये केलं हजर। आमदार मिटकरींची गाडी फोडल्या प्रकरणामध्ये 13 जणांवरती गुन्हे दाखल। 3 जणांना आतापर्यंत अटक। मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे याच्यासह 10 आरोपी फरार। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आरोपी मनसे कार्यकर्त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा जय मालोकार यांच्या कुटुंबियांचा आरोप। अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडवण्यासाठी सीआरपीएफला अमित शहांच्या सूचना होत्या। संजय राऊत यांचा थेट आरोप। अजित डोवाल यांचाही कटात सहभाग। राऊतांचं वक्तव्य। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चांदा ते बांदा काढणार यात्रा। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमधून यात्रेला सुरुवात होणार। रेशन धान्य वितरणाचे ई-पॉस सर्व्हरशी संपर्क तुटल्यानं राज्यभरातील धान्य वितरक ठप्प। ऑफलाईन वितरणाचे आदेशही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेमध्ये। विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्रानी यांनी घेतली जलील यांची भेट। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोल विरोधामध्ये काँग्रेसचा एल्गार। टोल माफी, टोल सवलतीसाठी आंदोलनाची घोषणा। पुणे बंगळुरू हायवेच्या दुरावस्थेच्या विरोधात शनिवारी आंदोलन। अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवरती दिवसाढवळ्या चाकू हल्ला। चाकू हल्ला करणाऱ्या प्रफुल्ल काळकर याला अटक। रिक्षा चालकांनीच आरोपीला केलं पोलिसांच्या हवाली। खडकवासला पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस। विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा। कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचेही 7 दरवाजे उघडले। मुंबई आणि कोकणामध्ये उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। दक्षिण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। घाटमाथ्यावरही पाऊस जोर वाढणार। वायनाड भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा 167 वर, तर 100हून अधिक जखमी। राहुल गांधी उद्या वायनाडला भेट देणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा। सोनिया गांधी यांचे नेत्यांना आदेश। संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये फुंकलं रणशिंग। पी.व्ही. सिंधू, मनिका बत्रा, लक्ष्य सेन यांचे आज सामने।
ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी कामगिरीची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.